वेलकम टू न्यू सेशन. आज आपण पार्ट 3 मध्ये काय पाहणार आहोत. तर पार्ट 3 जो आपला टॉपिक आहे, आपण काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी फिनिश केलेल्या आहेत ते सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो. आपण सर्वप्रथम ऍडिशनचा टॉपिक हा आपला झालेला आहे. नंतर आपला सेकंड टॉपिक काय होता, तर सेकंड टॉपिक हा सबट्रॅक्शनचा होता आणि सबट्रॅक्शन पण आपण कंप्लीट केलेले आहे. तर ह्या मेन महत्वाच्या दोन गोष्टी आपण सर्व क्लिअर केलेल्या आहेत. ओके, हे तुम्ही सर्वप्रथम लक्षात घ्या. मग आजचा नवीन टॉपिक आपला काय आहे? ऍडिशन सबट्रॅक्शन सर्व गोष्टी मी एकदम डिटेल्स मध्ये सांगितलेल्या आहेत. ते तुम्ही लेक्चर्स नीट पाहायचे, वारंवार पाहायचे, रिपीट करायचे. तुमचं बेसिक जे आहे, आपण त्याला जे स्ट्रॉंग फाउंडेशन म्हणतो, हे तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग झालं पाहिजे. फाउंडेशन जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला येणारे जे सम्स असतील ते एकदम सिंपल जातील. मग आता आपण डायरेक्टली न्यू टॉपिक स्टार्ट करू. आपल्या न्यू टॉपिकचं जे नाव आहे, टायटल आहे, ते टायटल आहे मल्टिप्लिकेशन. आणि मॅथ्स मध्ये बाळांनो, मल्टिप्लिकेशन एवढं महत्वाचं आहे ना, जर मल्टिप्लिकेशन तुम्हाला आलंच नाही तर खूप काही गोष्टी मग अवघड आहेत तुमच्यासाठी. मग मल्टिप्लिकेशन येण्यासाठी काही गोष्टी आल्या पाहिजेत. काही गोष्टींची रिक्वायरमेंट आहे. रिक्वायरमेंट म्हणजे काय? लागणाऱ्या गोष्टी. जसे की तुम्हाला टेबल्स आले पाहिजेत. टेबल्स ऍटलिस्ट मी म्हणतोय, ऍटलिस्ट 2 ते 10 पर्यंत आले तरी चालतील टेबल्स. तुम्ही जास्त टेबल्स पाठ करू शकता, 2 to 30 पण टेबल पाठ करू शकता. परंतु 2 ते 10 जरी पाठ केले तरी आपल्याला सफिशियंट आहेत, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाहीये. टेबल्स 2 to 10. आता तुम्ही कुठल्या लँग्वेज मध्ये फास्ट म्हणताय हे माहिती पाहिजे. 2 5 जा म्हटलं की 10 येतं, 2 2 जा म्हटलं की 4 येतं, 2 10 जा म्हटलं की 20 येतं, 4 5 जा म्हटलं की 20 येतं. हे इंग्लिश मध्ये तुम्हाला माहिती आहे का? 2 5 10, 92 18, 6 6 36, 6 7 42. म्हणजे तुम्हाला हे टेबल जे आहेत ना, दोन्ही लँग्वेज मध्ये आले पाहिजेत. इंग्लिश मध्ये पण आले पाहिजेत अँड तुम्हाला मराठी या भाषेमध्ये पण आले पाहिजेत. तुम्हाला जी लँग्वेज सुटेबल वाटेल ती लँग्वेज तुम्ही ह्या ठिकाणी यूज करू शकता. पण सर्वप्रथम टेबल हे आले पाहिजे. टेबल जर आले तर बाळांनो तुम्हाला मल्टिप्लिकेशन येऊ शकतं. मग टेबल पाठ करण्याची जबाबदारी ही तुमची आहे. ओके, लक्षात ठेवा, टेबल आले पाहिजेत. त्यानंतर सेकंड जो पार्ट आहे, आता मल्टिप्लिकेशन करताना ऍडिशन पण महत्वाचं आहे बघा. त्यामुळे मी पहिल्यांदा तुम्हाला ऍडिशन शिकवलं, कारण मल्टिप्लिकेशन करताना पण ऍडिशन आलं पाहिजेत. आणि हे जर ऍडिशन आलं ना तर तुमचं मॅथ्सचं सम हे तुम्हाला येऊ शकतं. एक साधा सम सांगतो आणि बेसिक सम सांगतो. अगेन आपलं टार्गेट काय आहे बघा. अवर एम, आपलं एम हे आहे की बेसिक पासून आपण सुरू करणार आणि ते कुठपर्यंत जाणार? आपण ऍडव्हान्स पर्यंत जाणार. मग बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गेलं की आपले सर्व काही कन्सेप्ट क्लिअर होणार. ओके, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. मग आपण एक सम पाहू छोटस. त्या छोट्याशा सम मध्ये काय काय महत्वाचं आहे हे पहा. सर्वप्रथम
लक्ष द्या, हे तुम्ही लिहून घेऊ शकता. आता बघा, आपण एक छोटस सम पाहू. जसं की आपल्याला टेबल्स आले पाहिजेत. सर्वप्रथम मी मेन्शन करतो की टेबल्स येणं खूप गरजेचं आहे. टेबल्स जर तुम्हाला 2 to 10 आले तर मल्टिप्लिकेशन मध्ये खूप मजा येईल तुम्हाला. मग जसं की तुम्ही टेबल लिहिता, असं कसं लिहिता? 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 6 जा 12, 2 7 जा 14, 2 8 जा 16, 2 9 जा 18 and 2 10 जा 20. अशा पद्धतीने टेबल्स तुम्हाला आले पाहिजेत. कितीपर्यंत टेबल्स आले पाहिजेत? काय नाही, फक्त 10 पर्यंत टेबल्स पाठ करा तरी आपलं काम होऊन जाईल मल्टिप्लिकेशनचं. मग अशा पद्धतीने टेबल्स 10 पर्यंत तुम्ही बनवले पाहिजेत. टेबल पहिलं बनवणं हे तुमचं काम आहे. मग नेक्स्ट स्लाइड मध्ये बघा, आपण छोटे छोटे सम्स पाहू. की फर्स्ट सम मध्ये जसं की मी एक नंबर दिला 9 into 5. आता ह्याचं मल्टिप्लाय कसं करणार? तुम्हाला टेबल माहिती पाहिजे. एक तर 5 चा टेबल आला पाहिजे किंवा एक तर 9 चा टेबल आला पाहिजे. 9 5 चा केलं तर 45 आणि 5 9 चा जरी केलं तरी 45 आणि 9 5 चा जरी केलं तरी आन्सर 45 येतं. हे झालं सिंपल. आणखीन एक, सपोज मी तुम्हाला सांगितलं की 4 into 9, त्यासाठी टेबल येणं गरजेचं आहे 4चा आणि 9चा. 4 9 चा केलं तरी 36 येतं आणि 9 4 चा केलं तरी आन्सर काय येतं? 36 येतं. इथं टेबलच तुम्हाला माहिती पाहिजे. एक सम सांगितलं, नेक्स्ट आणखी. आता सपोज मी दिलं 10 into 4. तुम्हाला 4चा टेबल माहिती असू द्या किंवा 10चं टेबल माहिती असू द्या. 10 4 चा केलं तरी 40 येणार आणि 4 10 चा केलं तरी 40 येणार. ओके. मग आता हे 10 into 4 मी कशा पद्धतीने लिहितो बघा. हे 10 आहे, हे 10 ह्या ठिकाणी लिहिलं आणि सर्वांना माहिती आहे आपलं जे मल्टिप्लिकेशनचं साइन जे आहे, मल्टिप्लिकेशनचं साइन रिप्रेझेंट करतो क्रॉसने. कशाने? क्रॉस. मल्टिप्लायचं साइन दिलं आणि आता 4 ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला. सिंपल आहे. सर्वप्रथम काय करायचं बघा, 4 ने 0 ला मल्टिप्लाय करायचं. कुठल्याही नंबरनी, एनी नंबर कोणत्याही नंबरनी जर 0 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर हे आपलं 0च येतं. हे सर्वप्रथम लक्षात ठेवा. ह्याला तुम्ही चांगला हायलाइट करा. कुठल्याही नंबरनी जर 0 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर तुमचं 0 येणार. मग आपण 4 0 केला, 4 0 4, 4 1 जा 4, आलं आन्सर 40. हे झालं बेसिक. आणखीन आता मी तुम्हाला नेक्स्ट सम सांगतो, हार्डवाला थोडंसं सम. सांगितलं 25 into 6. तुम्ही म्हणताल आता 25 चा टेबल तर मला माहित नाही. 25 चा टेबल माहित नसेल तरी चालेल, काय नाही. फक्त काय करायचं बघा, हा 25 नंबर लिहिला मल्टिप्लाय करताना. ह्या 25 ला आपण कशाने मल्टिप्लाय करायचं? 6 ने. 6 लिहिला, पण 6 चा आता टेबल येणं गरजेचं आहे. 6 ने आपण ह्या नंबरला मल्टिप्लाय करतो. बघा, लक्ष द्या. 6 5 जा 6 5 जा. आता 6 चा टेबल माहिती पाहिजे किंवा 5 चा टेबल माहिती. 5 6 जा पण करू शकता किंवा 6 5 जा पण करू शकता. मग 6 5 जा किती येतं? 6 5 जा 30. मग 30 नंबर मी लिहिला तुमच्या माहितीसाठी. 6 5 जा 30. एकदम नीट लक्ष द्या, इथूनच कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. 6 5 जा 30.
हा युनिट प्लेसचा जो नंबर आहे, युनिट प्लेसचा 0, हा 0 ह्या ठिकाणी द्यायचा आणि जो नेक्स्ट नंबर आहे 3 ह्या ठिकाणी कॅरी आला. ओके, मग 6 5 किती 30 मधला 0 हिअर दिला, 3 कॅरी आला, मग 6 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं. 6 2 किती 12. बरोबर, हे तर माहिती तुम्हाला. 6 2 12. मग हा वरती काय आलाय आपला कॅरी पण आलाय ना. मग ज्यावेळेस आपण 6 2 12 करतो, 12 मध्ये 3 पण ऍड करायला लागेल. 12 प्लस 3 तर किती असतात 15. इथे आन्सर 15 आला. डायरेक्टली तुम्ही कसं करायचं, फास्ट 6 5 30, 0 हिअर 3 कॅरी, 6 2 12, 12 मध्ये 3 ऍड करा, 13 14 15 आले आन्सर माझं 150. जर 25 इंटू 6 केलं तर तुमचं आन्सर हे 150 येणार. किती इझी आहे. मग अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्हाला मी ह्या ठिकाणी सांगितल्या आहेत. आता जस्ट आपण स्लोली थोडे 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 हार्ड सम कडे जात आहोत, तर ते तुम्ही नीट लक्ष द्या. ओके, नेक्स्ट स्लाइड मध्ये पहा, एक सम मी तुम्हाला सांगतो. 490 इंटू 6. 490 ला 6 ने मल्टिप्लाय करायचंय. तर पहा, ह्या ठिकाणी मी नंबर लिहिला 490, मल्टिप्लायचं साइन क्रॉस असतं, 6 लिहिलं. आता 6 ने मल्टिप्लाय करायचंय 0 ला. मी पाठीमागच्या स्लाइड मध्ये काय सांगितलं, जर एनी नंबर, कुठल्याही नंबरला आपण 0 ने जर मल्टिप्लाय करत असेल तर आन्सर हे 0 येतं. इथं पण काय येणार, 6 0 चा 0, 6 9 चा किती असतं, 6 9 चा 54. जो युनिटचा आहे ना तो 4 इथं द्यायचा आणि हा टेन्सचा नंबर जो आहे 4च्या पुढचा नंबर हा 5, हा कॅरी इथं येणार. मग 6 4 चा किती, 6 4 चा माहिती पाहिजे 24. मग 24 मध्ये 5 ऍड करा, किती येतं 20. 6 0 चा 0, 9 6 चा किंवा 6 9 चा कशाही पद्धतीने करू शकता. 6 9 चा 54, 4 इथं कॅरी 5, 6 4 चा 24 आणि 24 मध्ये 5 ऍड करा 29. मग आपल्याला हे आन्सर आलं, काय आलं आन्सर 2940 झालं आन्सर. किती सिंपल आहे बघा मल्टिप्लिकेशन. तर ह्याच्यामध्ये काय हार्ड आहे तुम्ही सांगा. एवढं तर कुणालाही येऊ शकतं. बघा हे सम मी ह्याच्या समोर ठेवलं. नेक्स्ट सम येतो 2963 इंटू 3. बघा डिजिट हळूहळू मी इन्क्रीज करतोय, परंतु आता सध्या मी सिंगल डिजिटनीच मल्टिप्लाय करतोय. डबल ट्रिपल ह्या डिजिटनी पण आपण काय करणार आहोत, मल्टिप्लाय करणार आहोत. तुम्ही फक्त माझ्या लेक्चरकडे लक्ष द्या. इकडं तिकडं ज्यावेळेस आपण व्हिडिओ बघतोय हे बिलकुल बघितलं नाही पाहिजे. कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास केला पाहिजे. कालच्या लेक्चरमध्ये मी काय सांगितलं, आपली जागा फिक्स करा एका ठिकाणी. आणि हे तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स घरी बसून बघताय, इकडं तिकडं बिलकुल तुमचं लक्ष नाही पाहिजे. लक्ष हे स्क्रीनवरती पाहिजे. एवढं तुम्हाला बेसिक गोष्टीपासून सांगतोय ते ऍडव्हान्स पर्यंत. एवढ्या गोष्टी तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने शिकायला मिळतात, किती चांगल्या पद्धतीने तुम्ही शिकल्या पाहिजे, हे तुम्ही टार्गेट ठेवा तुमचं. मग लक्ष द्या. दिस इज नंबर 2963 इंटू 3. 3 ने आपण मल्टिप्लाय करू. ओके, अगेन सेम एकदम सिंपल आहे. 3 3 जा केलं तर 3 3 जा 9 येतं. 3 6 जा केलं 3 6 जा 18 येतं. 18 चा तुम्हाला जो 8 आहे तो ह्या ठिकाणी द्यायचा, बरोबर. आणि जो तुमचा 1 आलेला आहे तो 1 कॅरी येणार तुमचा. 6 3 जा 18, 8 हिअर 1 कॅरी हिअर. 6 9 जा 27. आता 3 9 जा 27 किंवा 9 3 जा 27 कसंही करू शकता. 3 9 जा 27 आणि 27 मध्ये 1 ऍड करायचा 28 येईल. 28 मधला
8 जो आहे तो 8 ह्या ठिकाणी येणार आणि 2 हातचा कॅरी इथं जाणार. 3 2 6, 6 + 2 8. झालं सम. चेकिंग करायची सवय लावायची. 3 3 9. येस करेक्ट आहे माझा आन्सर. 3 6 18. 18 मधला 8 हिअर दिलाय 1 कॅरी करेक्ट आहे. 3 9 27 आहे. 27 मध्ये 1 ऍड केले 28. 8 हिअर 2 कॅरी करेक्ट आहे. 3 2 6, 6 + 2 8. सो माय आन्सर 8889 झाले आन्सर. मग असे तुम्ही किती नंबर जर वाढवले तर तुम्हाला ते आले पाहिजेत. बघा नंबर वाढवतो मी तुम्हाला आणि हे तुम्ही करू शकता नंतर. 9 2 3 4 5 6 into 9 सांगितलं. आता हा मोठा नंबर घेतलाय 9 ने मल्टिप्लाय करायचा. आलं पाहिजे. कन्सेप्ट तर सेमच आहे. कन्सेप्ट काय आपल्या चेंजेस होणार नाही. मग ह्या ठिकाणी लिहिलं 9,23,456 मल्टिप्लाय बाय 9. मल्टिप्लाय बाय 9. 9चा टेबल येणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आता तुम्हाला कळालं असेल 2 to 10 टेबल किती महत्वाचे आहेत. 2 ते 10 जर टेबल आपल्याला येत नसेल तर काय मल्टिप्लिकेशन जमणार नाही, मॅथ्स काय जमणार नाही. त्यामुळे टेबल्स येणं खूप गरजेचं आहे. टेबल्स काय 1 तासात लर्न होतात सगळे. ज्यांचे लर्न नसतील ते, ज्यांचे लर्न असतील तर उत्तम तुम्ही पुढचे टेबल पाठ करा, प्रॅक्टिस करा, नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. मग आपण पाहू 9 6 54. मग हा जो 4 आहे ह्या ठिकाणी देणार आणि 5 हा कॅरी ह्या ठिकाणी आला. 9 5 45. 45 मध्ये 5 ऍड करा 50. 0 हिअर 5. काय केलं बघा 9 5 45 करेक्ट आहे. 45 + 5 46 47 48 49 50. 50 मधला हा 0 ह्या ठिकाणी ठेवला, 5 कॅरी ह्या ठिकाणी दिला. ओके 9 4 36. 36 + 5 9 4 36. 36 + 5 36. 37 38 39 40 41. 41 मधला हा जो 1 आहे ह्या ठिकाणी दिला आणि 4 कॅरी ह्या ठिकाणी दिला. 9 3 27. 27 मध्ये 4 ऍड करा 28 29 30 31. 31 मधला 1 हिअर 3 कॅरी हिअर. आता हे सारखं सारखं मी देत बसणार नाही, तुम्हाला आता सवय झाली पाहिजे. 9 ने 2 ला मल्टिप्लाय करा. 9 2 18. 18 मध्ये 3 ऍड करा 19 20 21. 1 हिअर 2 कॅरी हिअर. 9 9 81. 81 मध्ये 2 ऍड करा 82 83. झालं आन्सर. ह्याला प्रॅक्टिस पाहिजेत रे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करताल तेवढं टॉपिक तुमचा एकदम स्ट्रॉंग होईल. पुन्हा एकदा चेक करा हे खरं आन्सर बरोबर आलेला आहे का, कारण प्रत्येक गोष्ट मी जी शिकवली ती चेक करत जावा नेहमी. ओके तर हे आपलं मल्टिप्लिकेशनचं समजलं. आता थोडंसं हार्ड लेवलकडे जाऊ आपण. आता हार्ड लेवलमध्ये बघा एक सम देतो मी तुम्हाला. 29 × 46 अशा टाईपचं मल्टिप्लिकेशन आलं तर कसं करायचं. हे मल्टिप्लिकेशन आहे 2 डिजिट × 2 डिजिट. 29 लिहिला मी, 46 लिहिला. आता सगळे आपण काय केलं ते सिंगल डिजिटनी मल्टिप्लाय करत होतो. बघा सिंगल डिजिटनी मल्टिप्लाय करत होतो. आता आपण काय करतोय तर डबल डिजिटनी मल्टिप्लाय करतोय. मग अशा वेळेस काय करायचं, काही नाही सेम कन्सेप्ट आहे. पहिला 6 नंबर घ्या. हा 6 नंबर आहे, ग्रीन पेननी दाखवलेला आहे. पहिल्यांदा 6 नी मल्टिप्लाय करा. 6 9 54. 54 मधला 4 ह्या ठिकाणी द्यायचा आणि जो नेक्स्ट नंबर आहे 5 हा कॅरी ह्या ठिकाणी आला.
आता फक्त मित्रांनो लक्षात ठेवा स्टुडंट्स, फक्त 6 ने आपण मल्टिप्लाय करतोय, 4चा काही सुद्धा संबंध नाहीये ह्या ठिकाणी आताच. 6 9 जा 54, 4 हिअर दिला, 5 कॅरी गेला, 6 2 जा 12, 12 प्लस 5 12, 13 14 15 16 17, 17 आला आन्सर. तर आता 6 ने मल्टिप्लाय करून झालेले बघा, नीट लक्ष द्या. 6 9 जा 54, 4 हिअर दिला, 5 कॅरी इकडे दिला, 6 2 जा 12, 12 प्लस 5 7. 6 ने मल्टिप्लाय करून झालेले, ज्यावेळेस आपण 6 ने मल्टिप्लाय करून आपलं होतं त्यावेळेस आपण 6चा 0 ह्या ठिकाणी दिला, 6चा 0 ह्या ठिकाणी दिला. ओके, मग आता आपला जो नेक्स्ट नंबर आहे 4, आता 4 ने मल्टिप्लाय करायचं, तर वरचे आपण कॅरी खोडू सगळे पहिले समजण्यासाठी, कारण खाडाखोड नाही दिसली पाहिजे. मग आता आपण 4 ने 9 ला मल्टिप्लाय करू. नीट बघा, 4 9 जा किती येतं 36. 36 मध्ये 6 ह्या ठिकाणी ठेवायचा, नंबर खाली नंबर द्यायचे, आणि 3, आता 4 9 जा 36 आहे ना, 6 तर दिला, मग 3 हा नेक्स्ट नंबरला कॅरी आला. 4 2 जा 8, 8 प्लस 3 ऍड करा, 11 येतात. 11 कसं असतं 1 आणि 1 ह्यांची ऍडिशन. 4 प्लस 0 4, बघा ऍडिशन आली परत. 6 प्लस 7 13, 13 मधला तुम्हाला माहिती आहे 3 ह्या ठिकाणी ठेवायचा, आणि 1 कॅरी ह्या ठिकाणी द्या. काय काय मुलं वरती देतात, 1 प्लस 1 2, 2 प्लस 1 3, आणि 1 शी 1. हे झालं आपला आन्सर. आणि ह्याच्यापेक्षा एक सिंपल ट्रिक सांगणार, लक्ष द्या. हे तर झालं आपलं सम, ह्याच्यापेक्षा सिंपल ट्रिक आहे, हे तुम्ही लिहून घेऊ शकता. जसं की हेच सम आहे, 29 इंटू 46. पहिल्यांदा 29 नंबर घ्या, हा 29 ला पहिल्यांदा मल्टिप्लाय कशाने करायचंय 6 ने. मग 6 ने मल्टिप्लाय करू आपण पहिल्यांदा सर्वप्रथम. 6 9 जा 54, 4 हिअर 5 कॅरी हिअर, 6 2 जा 12, 12 प्लस 5 70, हे 174 आन्सर आलं. मग डायरेक्टली आपण 6चा आन्सर कसं लिहू शकतो, 471, 174 आलं. मग आपण काय केलं, ज्यावेळेस आपला 6 नंबर झालेला त्यावेळेस आपण काय मगाशी पुट केलं, एक 0 दिलेला. ओके, कारण हा आहे युनिट प्लेसला, हा आहे युनिट प्लेसला, आणि 4 जो आहे तो टेन्स प्लेसला आहे. म्हणजे हे कसं आहे तुम्हाला एकदा मी सांगतो. आता आपल्याला 29 ने मल्टिप्लाय करायचं आहे, 29 ने मल्टिप्लाय करायचं आहे. आता 6 ने तर मल्टिप्लाय करून झाला, हा 4 आहे, हा काय 4 आहे. ओके, आपण डायरेक्टली काय करू, 29 ला 4 ने मल्टिप्लाय करू. 4 9 जा 36, 6 हिअर 3 कॅरी हिअर, 4 2 जा 8, 8 प्लस 3 11, 116 नंबर आला. मग हा नंबर कसं 0 पासून घ्यायचा बघा, लास्ट पासून 6 1 1, आणि ऍडिशन करायची. 4 प्लस 0 4, 7 प्लस 6 13, 3 हिअर 1 कॅरी, 1 प्लस 1 2, 2 प्लस 1 3, 1 शी 1. बघा हे आन्सर असं केलं तरी आपलं करेक्ट येणार आहे. मग हा जो आपण 0 देतोय, जेवढे नंबर्स वाढतील तेवढे 0 वाढणार आहे, हे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये कळेल. पण हा जो बेसिक पार्ट आहे तो तुम्ही पहिल्यांदा नीट पहा. जसं की हा एक नंबर दिला मी, सपोज 123 इंटू 12, 123 ला 12 ने मल्टिप्लाय करायचंय. सर्वप्रथम नंबर काय आपला 2 कन्सिडर करा, हा 2, 2 3 जा 6, 2 2 जा 4, 2 1 जा 2. मग आता लक्ष द्या, ज्यावेळेस आपण 2 ने मल्टिप्लाय केलं, 2चा 0 द्यायना, हे खूप गरजेचं आहे.
2 चा एक डिजिट झाला ना मल्टिप्लाय करून, एक डिजिट मल्टिप्लाय झाला की त्याचा एक 0 द्यायचा. ओके, त्यानंतर ना 1 नी मल्टिप्लाय करायचं. 1 3 जा 3, 1 2 जा 2, 1 1 जा 1, 6 + 0 6, 4 + 3 7, 2 + 2 4, 1 शी 1. हे झालं आपला आन्सर. एकदम सिंपल आन्सर आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. ओके, हेच सम एका वेगळ्या पद्धतीने जरी सॉल्व्ह केलं तरी चालतं. सपोज तेच आन्सर येतं 123 आहे आणि आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 12 ने. तर मी सर्वप्रथम हा 123 नंबर घेतला, त्याला 2 नी मल्टिप्लाय केलं. सर्वप्रथम 2, 2 3 जा 6, 2 2 जा 4, 2 1 जा 2. आन्सर किती आलं? 246, 6 4 2. ओके, त्यानंतर ना नेक्स्ट नंबर काय आहे? 2 नी तर मल्टिप्लाय करून झालं, मग 2 चा एक 0 द्या. 1 नी मल्टिप्लाय करा. 1 3 जा 3, 1 2 जा 2, 1 1 जा 1, 123 आलं. मग 3 2 1 आणि ह्यांची ऍडिशन करा. 6 + 0 6, 4 + 3 7, 2 + 2 4, 1 शी 1. बघा आन्सर तर सेमच येते. असं करा किंवा असं करा. तर हा झाला तुमचा एक मल्टिप्लिकेशनचा पार्ट, सिंपल वाला. आणखीन एक जर सांगायचं म्हटलं तर आणखीन थोडंसं मी लॉंग डिजिट, लार्ज डिजिटचे सम्स घेतो. सपोज 4 2 3 × 4 1 2. मोठं सम आहे. जेवढं मोठं सम दिसेल तेवढं घाबरायचं नाही. एकदम जशा कन्सेप्ट सांगितल्या तशा तुम्ही लक्षात ठेवा आणि लक्ष तुमचं पूर्णपणे स्क्रीनकडे पाहिजे. 423 × 412. तर ह्या बघा, ह्या पार्टमध्ये काय करायचं? पहिला आपला 2 नंबर आहे. हा काय हायलाइट करतो, दिस इज 2 नंबर. ह्या 2 ने आता 3 ला मल्टिप्लाय करायचं. 2 3 जा 6, 2 2 जा 4, 2 4 जा 8. 2 नी मल्टिप्लाय करून झालं आपलं, 2 नी मल्टिप्लाय करून झालं, 2 चा 0 द्यायचा. ओके, आता आपल्याला 1 नी मल्टिप्लाय करायचंय. 1 3 जा 3, 1 2 जा 2, 1 4 जा 4. आता 1 नी पण मल्टिप्लाय करून झालं. आता लक्षात ठेवा, अशा आपण टोटल किती नंबरनी मल्टिप्लाय केलं? 2 नी पण एकदा मल्टिप्लाय केलं, ग्रीन पेन पहा, 2 नी पण मल्टिप्लाय केलं, 1 नी पण मल्टिप्लाय केलं. किती डिजिटनी मल्टिप्लाय केलं? 2 डिजिटनी मल्टिप्लाय केलं. मग इथं 2 0 द्यायचे. जेवढे नंबर असतील, जेवढ्या नंबरनी मल्टिप्लाय केलं तेवढ्या नंबरचे 0 द्यायचे. आता नेक्स्ट नंबर आपला कुठला आहे? नेक्स्ट नंबर हायलाइट करा. हा आहे 4. हा 4 आहे, ट्रायंगलने दाखवतो मी. आता 4 नी मल्टिप्लाय करायचं. मग बघा, 4 3 जा 12 येतं. 2 हिअर, 1 कॅरी हिअर. 2 4 जा 8, 8 + 1 9. 4 4 जा 16, 16 आणि ह्यांची ऍडिशन. बघा ऍडिशन किती महत्वाची. हे ऍडिशन मी पहिल्याच पार्टमध्ये शिकवले. 3 डिजिट वाले. कितीही ऍडिशन येऊ द्या, कितीही डिजिट येऊ द्या, तरी तुम्हाला ऍडिशन आले पाहिजे. 6 + 0 6, 4 + 3 7, 8 + 2 10, 10 + 2 12, 2 here 1 carry, 9 + 1 10, 10 + 4 14, 4 here 1 carry, 6 + 1 7 आणि 1 शी 1. हे आपला आन्सर 1,74,276. पॉज करा व्हिडिओ आणि नीट राईट डाऊन करा. हेच सम वेगळ्या पण पद्धतीने सांगतो मी, मगाशी जसं सांगितलेलं तसं. किती? 423 × 8 412. तर मेथड्स बघा. पहिला 423 आपण नंबर घेतला.
423 इंटू सर्वप्रथम 2 नी मल्टिप्लाय केलं. सिंगल सिंगल केलं तरी चालतं, परंतु फास्ट जर सम पाहिजे असेल तर तुम्ही ही मेथड यूज करा. मग 2 3 जा 6, 2 2 जा 4, 2 4 जा 8. किती आला आन्सर? 846. मग दिलं 6 4 8. पूर्णपणे आपण काय केले? डिजिट पुट केले. त्यानंतर ना बघा नेक्स्ट 2 नी मल्टिप्लाय करून झालं, मग 2 चा 0 द्यायचा लगेच. अगेन 423. आता हा नंबर आहे 1, हा नंबर आहे 1. 2 नी तर मल्टिप्लाय करून झालं, 1 नी करायचं. आता 1 3 जा 3, 1 2 जा 2, 1 4 जा 4. आन्सर किती आलं? 423. मग 3 2 आणि 4 दिला. आता 1 नी पण मल्टिप्लाय करून झालं, 2 नी पण मल्टिप्लाय करून झालं. किती डिजिटनी? 2 डिजिटनी मल्टिप्लाय करून झालं, तर 2 0 देणं गरजेचं आहे. आता अगेन 423 इंटू 4 राहिला, तर 4 नी मल्टिप्लाय करायचं. 4 3 जा 12, 2 हिअर 1 कॅरी, 4 2 जा 8, 8 प्लस 1 9, 4 4 जा 16. तर हे आन्सर आलं. पुट करू आपण 2 9 6 1. कारण आपण ऍडिशनला काय करतो? नेहमी युनिट पासून देतो ना नंबर. हीच कन्सेप्ट येते. 6 प्लस 0 6, 4 प्लस 3 7, 8 प्लस 2 10, 10 प्लस 2 12, 2 हिअर 1 कॅरी, 9 प्लस 1 10, 10 प्लस 4 14, 4 हिअर 1 कॅरी, 6 प्लस 1 7, 1 बघा हे आन्सर आणि हे आन्सर मॅच झालं का? झालं आन्सर मॅच. कुठल्याही पद्धतीने तुम्ही करू शकता. मग हा जो आपला जो बेसिक पार्ट झालेला आहे, कुठला झालेला आहे? मल्टिप्लिकेशनचा. तर मल्टिप्लिकेशन मध्ये आपण खूप बेसिक कन्सेप्ट सांगितलेल्या आहेत, त्या सर्वप्रथम तुम्ही नीट पहा. ह्याच्यापेक्षा तुम्हाला मी हार्ड सम देतो. ओके, प्रत्येक तुम्ही काय करा, व्हिडिओ ज्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे हे तुम्ही काय करा? पॉज करा, राईट डाऊन करा. नेक्स्ट कन्सेप्ट, व्हिडिओ पॉज करा, कन्सेप्ट लिहून घ्या. नेक्स्ट मध्ये व्हिडिओ पॉज करा, कन्सेप्ट लिहून घ्या. नेक्स्ट मध्ये व्हिडिओ पॉज करा, कन्सेप्ट लिहून घ्या. जसं जसं आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जातोय ते आता तुम्हाला कळायला असेल. छोट्या सम्स पासून मोठ्या सम्स कडे जातोय. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. तर नेक्स्ट आता मी होमवर्कला काही ह्या सेशन मध्ये नंबर ऑफ प्रॉब्लेम्स देणार आहे, तर ते तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करा. ओके, आणि जो होमवर्क केलेला आहे त्याचे फोटो मला पाठवा, म्हणजे कळेल तुम्ही किती होमवर्क करताय. ओके, राईट डाऊन फास्ट.